नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मंचर आणि त्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आणि दुर्दैवाने 8च दिवसामध्ये 3 जणांचा त्यांनी जो जीव घेतला, त्याच्यानंतर त्याच्यातली 10 सरकारसमोर अधिक प्रभावीपणे यावी. अर्थात ग्रामस्थांनी इतकं मोठं आंदोलन केलं होतं, कारण त्यांच्या पोटचं पोर गेलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा 2-3 दिवस आम्ही सलग तिथं असलेली परिस्थिती, भाकरी आणि चपाती खाणारे बिबटे आणि हे काही अ, केवळ असं म्हणणं नाही आमचं, की अ, उदाहरणादाखल दिलेलं ते विशेषण आहे. नाहीये. तज्ञ असं सांगतायत, की तिथले बिबटे हे संख्येने एवढे वाढलेले आहेत, की ते अगदी मानवी खाद्य खातायत. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय-काय घडतं आहे, कसं घडतं आहे, मानव आणि बिबट्यांचा हा जो संघर्ष आहे, त्यात ऊस शेतीचं किती महत्त्व आहे, 2 नदीचं किती महत्त्व आहे, हे सगळं महाराष्ट्राला सांगितल्यानंतर सुदैवाने महाराष्ट्र सरकारला ह्या सगळ्या प्रश्नाची दाहकता लक्षात आली आणि आता महत्त्वाचे काही निर्णय झालेले आहेत. जुन्नर म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर वन विभागाअंतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरमधील वाढत्या मानव आणि बिबट्याच्या ह्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती काल एक स्पेशल लेपर्ड फोर्स स्थापन करण्याची जुन्नर वन विभागातील मानव बिबट्या संघर्षाच्या संदर्भातल्या झालेल्या बैठकीमध्ये श्री गणेश नाईक जे वनमंत्री आहेत, त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आणि 500 बिबटे वनताराला पाठवण्यासंदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. ते सगळ्या निर्णयांचं तपशील माझ्या हातात आहे आणि पुन्हा त्याच्यावरती मला जे काही तिथं दिसलंय ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने एक चांगली भूमिका घेतली, की ज्यांनी आंदोलन केलं, त्या ग्रामस्थावरती गुन्हे दाखल करू नका. या बैठकीला बरेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते, काही लोकप्रतिनिधी आलेच नाहीत. त्यामुळं या संदर्भातले आधी निर्णय काय झाले ते आपण सांगूया. तर 2,000 बिबट्यांचा ह्या ठिकाणी वावर आहे. तर त्यापैकी 500 बिबट्यांना वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. ह्या निर्णयाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली. त्याशिवाय 500 पिंजरे आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी 11,25,00,000 रुपयाचा निधी तातडीनं मंजूर करण्यात आलेला आहे. बिबट्याच्या वाढत्या प्रश्नाबाबत दिलीप वळसे पाटील हे सतत माझ्याकडे संपर्क करत होते. परिसर बिबट्यामुक्त होण्यासाठी वन विभागाकडून या भागात आवश्यक ती कामं युद्धपातळीवरती केली जातील. परिसर भयमुक्त करण्यासाठी प्रशासन जनतेसोबत आहे, असं माध्यमाला श्री गणेश नाईक यांनी सांगितलं. तर या बैठकीमध्ये बिबटे पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण एआय म्हणतो, त्यावर आधारित अलार्म सिस्टीम, सौर ऊर्जा कुंपण उभारण्याचा निर्णय, पकडलेले बिबटे पुन्हा त्याच परिसरात सोडले जाणार नाहीत, त्याचा निर्णय, वनतारा इथं ते स्थलांतरित केले जाणार आहेत. बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. विदर्भातील वाघ आणि मानव हा संघर्ष रोखण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना आता उत्तर पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100% सवलत दिली जाईल. अधिकारी जे मागतील ते त्यांना देण्याचं ठरलेलं आहे. स्पेशल लेपर्ड फोर्स त्याची स्थापना झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट अनुसूची 1 मधून काढून अनुसूची 2 मध्ये आणण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली जाणार आहे. मुंबईत ही जी बैठक काल झाली, त्याच्यामध्ये मुख्यत्वे मानव आणि बिबट्या ह्याच्यातल्या संघर्षावरती सविस्तर चर्चा झाली आणि ही नावं एरवी मी सांगत नाही, पण या बैठकीला कोण-कोण होतं बघा. गणेश नाईक, त्यानंतर प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, पुणे जिल्हा विभाग संरक्षक आशिष ठाकरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 53 नागरिकांचा मृत्यू झाला, 145 नागरिक गंभीर जखमी आणि 26,979 पशुधनाचा बळी गेला आहे. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्याची सगळी माहिती दिली आणि मग त्यासाठी 11,25,00,000 रुपये त्याचा निधी मंजूर झाला. या निधीतून प्रमुख उपाययोजना म्हणून साहित्य खरेदी केलं जाणार आहे. 20 चमूकरता 120 प्रशिक्षित व्यक्तीची नेमणूक झाली, त्यासाठी 20,00,000 रुपये. 20 रेस्क्यू वाहनं, त्यासाठी 2,40,00,000 रुपये. 500 पिंजरे, 5,50,00,000 रुपये. 20 ट्रँक्विलायझिंग गन, त्यासाठी 30,00,000 रुपये. 500 कॅमेरा ट्रॅप्स, त्यासाठी 1,60,00,000 रुपये. 500 टॉर्चेस लाँग रेंजच्या, त्यासाठी 1,25,00,000 रुपये. 250 लाईव्ह कॅमेरा सोलर अलर्ट सिस्टम, त्यासाठी 62,50,000 रुपये.
500 स्मार्ट स्टिक्स त्यासाठी 30 लाख रुपये. औषधं व वैद्यकीय उपकरणं त्याचे जे 20 संच आहेत त्यासाठी 20 लाख रुपये. आता ही सगळी जी घडामोड तिथं घडली, त्या घडामोडीचं मी असं म्हणेल, की माध्यमांनी ज्या पद्धतीने मी वैयक्तिकरित्या त्याच्यात खूप लक्ष देऊन ह्याच्यात कसा हा संघर्ष टाळता येईल, या दृष्टीनं काय सरकार उपाययोजना करू शकतं. एक म्हणजे नसबंदीची जी उपाययोजना आहे, ही प्रत्यक्षामध्ये येऊन त्याचे परिणाम दिसायला काळ बराच जाईल. आणि म्हणून काय होईल, की त्याच्यामध्ये हे सांगता नाही येणार, की नसबंदी झाली, याचा अर्थ लगेचच या बिबट्यांचा जो संघर्ष आहे मानवाबरोबरचा, तो कुठेतरी थांबला. तो होणार नाहीये. त्याशिवाय काही घडामोडी अशा आहेत, की ज्यासाठी अ, सरकारला आणखीन काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सरकारला काय करावं लागेल, तर बिबट्यांची नेमकी संख्या तिथं किती आहे, हे निश्चिती करावी लागेल. आज जे 2,000 सांगितलं जात आहे, माझ्या माहितीनुसार संपूर्ण परिसरामध्ये बिबट्यांच्या संख्येबद्दल नेमकी अशी पाहणी झालेली नाही. जी काही घडली म्हणजे 5 ते 6 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक बिबट्या आहे. तो जुन्नर आणि त्या परिसरातल्या भागात आहे. त्याशिवाय कर्जतच्या परिसरापर्यंत, अहिल्यानगरच्या काही भागापर्यंत या संपूर्ण पट्ट्यामध्ये बिबट्यांची नेमकी संख्या किती? ते शोधणं आवश्यक आहे. ते अद्याप झालेलं नाहीये. दुसरं असं आहे, की तात्काळ करण्याच्या गोष्टी जशा साहित्य खरेदीबरोबर आहे, त्याचबरोबर बिबट्या आणि मानवी संघर्ष मुख्यतः का होतो आहे? तर बिबट्यांचं खाद्य संपलंय. तिथे असलेली रानडुकरांची संख्या संपली. त्याला खाद्य मिळत नसल्यामुळं तो आणि तसं जंगल राहिलंच नाही. त्या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती आहे, घोड नदी आहे, दुसऱ्या 2-3 मोठ्या नद्या आहेत. आणि त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती आहे आणि त्या ऊस शेतीमुळं त्या ठिकाणी बिबट्यांना राहण्याचा आश्रय पण चांगला मिळतो आणि त्याच्या आधारानं बिबटे राहतात. म्हणून मग त्यातल्या ह्या 4-5 पिढ्यापैकी अनेक बिबट्यांना तर जंगल माहितीच नाही असं तज्ञ सांगतायत. त्यातल्या अनेक बिबट्यांना शिकार कशी करायची ते माहिती नाही. म्हणजे उद्या त्यांच्यासमोर हरीण आलं, तरी सुद्धा काय नेमकं त्या हरणाचं करायचं? अर्थात जी उपजत डी-एन-एमध्ये गोष्ट असते ते तर काही टाळणार नाही. जसं ज्या पद्धतीनं ते कुत्र्याचा सफाईदारपणे सफाया करतायत किंवा आता बिबट्यांची जी काही हाईट असते 3-1 फूट, त्याच्या आय लेव्हलला नजरेमध्ये असलेली व्यक्ती म्हणजे जी खाली बसली असेल, जे ही आजीबाई होती, तो छोटा बालक होता. त्या बालकावरती तो ज्या पद्धतीनं हल्ला करून त्याच्या नरड्याचा घोट घेतो आहे, तर ह्या संदर्भामध्ये त्याच्या खाद्याच्या उपलब्धतेबद्दल काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. ती उपलब्धता कशी वाढवता येईल? 500च बिबटे स्थलांतरित करून हा प्रश्न निकाली खरोखर लागणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. माझ्या मते खरं तर बिबट्या आणि मानवी संघर्ष याची व्याप्ती मोठी आहे. त्या व्याप्तीमध्ये बिबट्यांचा किती दोष आणि आपल्याकडं आपण ज्या पद्धतीनं सधन पद्धतीची शेती करायला लागलो त्याचा किती दोष? हा प्रश्न आहे. अनुसूचित 1 मधून काढून 2 मध्ये टाकल्यानं बिबट्यांच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घेता येतील स्थानिक पातळीवरती हेही खरं आहे. पण म्हणून तो संघर्ष अधिक व्यापक पद्धतीनं कसा बघता येईल याचा विचार व्हायला हवा. बिबट्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं रिलोकेशन अशा ठिकाणी करायला हवं. तर वंतारामध्ये शेवटी असं आहे, की 2,500-3,000 हजार जर बिबट्यांची संख्या निघाली, तर ते सगळेचे सगळे बिबटे हे वंतारामध्ये अकोमोडेट होऊ शकतात का? आता माणिकडोहला जे 70 किंवा काय 50 ते 70 बिबट्यांसाठीचं जे केंद्र आहे, त्याची संख्या वाढवता येईल का? तर याची खरं तर तातडीनं गरज आहे, की त्याच ठिकाणी त्यांच्यासाठीची केंद्र वाढवणं, त्यासाठी जागा संपादित करणं आणि अर्थात प्रशासकीय उशीर जो होतो, दिरंगाई जी होते, ते दूर करून कसं करता येईल, या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला हवा. आम्हाला समाधान याच गोष्टीचं आहे, की ह्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं वार्तांकन करणं अपेक्षित होतं, तसं आम्ही ते केलं. सरकारलाही त्यातली धाक लक्षात आली आणि अर्थात संपूर्ण श्रेय हे दुर्दैवाने ज्या चिमुरड्याचा मृत्यू झाला, त्याच्याप्रती संवेदना असलेले जे तिथले ग्रामस्थ आहेत, जे अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जगतायत, त्यांचं आहे, की त्यांनी लोकप्रतिनिधीला त्याची जाणीव करून दिली. अशा पद्धतीचे संघर्ष हे पुढेही वाढतील कारण आपल्याकडचा जो शहरीकरणाचा आणि एकूणच अ, वस्ती वाढण्याचा जो वेग आहे, त्यातनं हे संघर्ष निर्माण होतात. त्यामुळं अशा प्रश्नाकडं कसं बघायला हवं या संदर्भात काही तज्ञांशीही प्रदीर्घ मुलाखत करण्याचा विचार आहे. तीही मुलाखत मी तुम्हाला दाखवेन. त्यासाठी आमचं हे चॅनल तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. थांबूया.